नमस्कार. तुम्ही किंवा तुमच्या घरात कुणी अस्थमा इन्हेलर वापरतं का? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण जवळपास 90% लोक इन्हेलर चुकीच्या पद्धतीने वापरतात. म्हणजे औषध घेतोय असं वाटतं, पण फुफ्फुसांपर्यंत पुरेसं पोहोचत नाही. मग दम का कमी होत नाही? रात्री खोकला का वाढतो? अटॅक पुन्हा पुन्हा का येतो? त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्हेलर वापरण्याची योग्य स्टेप बाय स्टेप पद्धत पाहणार आहोत. पेशंट्स कॉमन कोणत्या चुका करतात त्या चुकाही पाहणार आहोत आणि इन्हेलरचा परिणाम कसा वाढवायचा हे सगळं सायंटिफिक पद्धतीने समजून घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, अस्थमामध्ये श्वासनलिका सुजतात आणि अरुंद होतात. इन्हेलर मधलं औषध थेट त्या नलिकांपर्यंत पोहोचलं तरच फायदा होतो. म्हणून योग्य टेक्निक खूप महत्वाची आहे. तर हा इन्हेलर कसा काम करतो? अस्थमा इन्हेलर मध्ये औषध हे सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतं. जेव्हा आपण प्रेस करतो, औषध एरोसोल क्लाउड म्हणून बाहेर येतं. आपण हळू खोल श्वास घेतला तर ते थेट एअरवे मध्ये बसतं. पण टायमिंग चुकलं, श्वास वेगाने घेतला किंवा तोंडातच राहिलं तर औषध मात्र वाया जातं. म्हणून टेक्निक इज इक्वल टू इफेक्टिव्हनेस. त्यामुळे आता आपण अस्थमा इन्हेलर घेण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. स्टेप 1, इन्हेलर नीट शेक करा. स्टेप 2, पूर्ण श्वास बाहेर सोडा. स्टेप 3, माउथ पीस ओठांमध्ये सील करा. स्टेप 4, प्रेस करताना हळू खोल श्वास घ्या. स्टेप 5, श्वास 10 सेकंद रोखा. स्टेप 6, हळू सोडा. स्टेप 7, तोंड धुवा. स्पेसिफिक स्टिरॉइड इन्हेलरचा वापर जर तुम्ही करत असाल तर. तसेच जर 2 पफ असतील तर 30 सेकंद ते 1 मिनिट एवढा गॅप 2 पफ मध्ये ठेवा. तर ही झाली अस्थमा इन्हेलर घेण्याची प्रॉपर पद्धत. यामध्ये अजून एक गोष्ट येते, स्पेसरचा वापर. काही लोकांसाठी स्पेसर खूप उपयोगी ठरतो, विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तसेच टायमिंग जमत नाही असे पेशंट्स. स्पेसरमुळे औषध अधिक प्रमाणात फुफ्फुसात पोहोचतं आणि टेक्निक एरर कमी होते. तरीही लोक काही कॉमन चुका करतात. त्यातील पहिली कॉमन चूक म्हणजे इन्हेलर शेक न करणं. बऱ्याच जणांना माहित नसतं की इन्हेलर आधी शेक करावा लागतो. शेक नाही केला तर औषध आणि प्रोपेलंट नीट मिक्स होत नाही. डोस ही इनॅक्युरेट मिळतो. यावर सोल्युशन काय, तर प्रत्येक पफ आधी 4 ते 5 वेळा शेक करा. दुसरी चूक, स्प्रे आणि श्वास यांचा टायमिंग मिसमॅच होणं. ही सर्वात मोठी चूक आहे. लोक आधी स्प्रे करतात, नंतर श्वास घेतात. यामुळे औषध हवेतच पसरतं. व योग्य पद्धत कोणती, तर प्रेस करतानाच हळू खोल श्वास घ्या. तिसरी चूक, खूप जलद श्वास घेणं. इन्हेलर घेताना जोरात श्वास घेतला तर औषध घशातच अडकतं. मग योग्य काय, तर हळू खोल आणि स्टेडी श्वास घ्या. चौथी चूक, श्वास रोखून न धरणं. औषध आत गेल्यावर लगेच श्वास सोडला तर कण सेटल होत नाहीत. मग योग्य काय, तर किमान 10 सेकंद श्वास रोखा. आणि शेवटची चूक, स्टिरॉइड इन्हेलर घेतल्यानंतर तोंड न धुणं. कंट्रोलर इन्हेलर घेतल्यावर तोंड धुतलं नाही तर तोंडात इन्फेक्शन, व्हॉइस हॉर्सनेस होऊ शकतो. यावर सोल्युशन काय, तर प्रत्येक वेळी पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे लक्षात ठेवा, इन्हेलर योग्य घेतला तरच फायदा होतो. शेक, ब्रीथ आणि होल्ड हा गोल्डन रूल आहे. घाईत घेतलेला इन्हेलर म्हणजे अर्धाच खर्च. लहानशी टेक्निक सुधारली तर अस्थमा कंट्रोल खूप इम्प्रूव्ह होऊ शकतं.